आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एवढा वेळ कसा लागतो तुला? नाही मॅडम, अहो बस पोचते मी, लगेच आले. ये लवकर, खूप कामं पडली आहेत घरात. हो आले आले. काम सुकारपण आहे. बरं काका, पुन्हा एकदा थँक्यू. तुम्ही खरंच खूप मदत केली माझी. येते मी. थांब पोरी, ऐक जरा माझं. तुला एक सल्ला देतो, बघ पटलं तर. काय काका? तू या सगळ्यापासून दूर राहा. जेवढं खोल जाशील तेवढा चिखल हाताला लागेल. या विषयात नको पडूस. म्हणजे मला काहीच कळलं नाही. हे बघ, चिखलात उतरल्यावर पाय आणखी रुतत जातो. तू या सगळ्या विषयात नको पडूस, एवढंच मी तुला सांगतो. काका, तुम्ही काय बोलताय ना, मला खरंच काही बी कळत नाहीये. म्हणजे चिखल, पाय, या बिलाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? हे बघ, मी सांगतो तेवढं लक्षात घे. तू या विषयात पडू नकोस. तुझ्या भल्यासाठी सांगतो, बाकी तुझी मर्जी. हे काका काय म्हणाले? यांना असं काय माहितीये ज्याने माझ्या जीवाला धोका? महाराणी आल्या का केळीचे खांब घेऊन? किती वेळ? एवढ्या वेळात माझ्या अंगणात मी केळीचं झाड लावलं असतं, त्याची पानं काढली असती. एवढा वेळ लागला तुला. आता दमली असशील, आराम करायचा असेल ना? खरं सांग, केळीचे खांब आणायला गेलेलीस का कामाच्या नावाखाली भटकायला गेलेलीस? नाही मॅडम, केळीची खांब आणायलाच गेले होते, पण त्यांच्याकडे नव्हते म्हणून जरा वेळ लागला. तुझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तयार असतं ना? आता केळीचे खांब तिथे ठेव आणि कामाला लाग. शालिनी, किती बोलताय तिला? केळीचे खांब आणले ना तिने. बघू स्वानंदी, बघू. वा वा वा, क्या बात आहे, खूपच छान आहे. शालिनी, एक काम कराल का? माझ्यासाठी कॉफी बनवून आणा, पूर्वी सारखीच एकदम कडक कॉफी प्लीज. आणते. स्वानंदी, केळीचे खांब एकदम मस्त आहेत, छान आहेत, फ्रेश. कुठं आणलेस? हॉस्टेलच्या बाहेर एक दुकान आहे, तिकडनं आणले. हॉस्टेलच्या इथनं? बर, तुझ्या मैत्रिणींना तू निमंत्रण दिलंयस ना मंगळागौरीचं? नाही, अजून नाही दिलं, पण देते. मी फोन करते त्यांना. हा, फोन कर आणि सांग. आणि काय ग, कोणती तुझी ती पोलीस मैत्रीण तुझी केस हँडल करत होती ती? अंबिका. हा, अंबिका मॅडम, त्यांना पण निमंत्रण दे. काय झालं होतं, गेल्या वेळेला आपला कार्यक्रम होता ना घरी, तेव्हा पोलीस युनिफॉर्म मध्ये आपल्या पोलिसी खाक्या दाखवण्यासाठी आपल्या घरी आल्या होत्या त्या. ह्यावेळेला त्यांना तू इन्व्हाइट कर ना. पण साध्या ड्रेसमध्ये या तुम्ही. आणि कसं आहे ना, त्यांच्या या रुटीन मधनं त्यांना ब्रेक मिळेल. शेवटी त्या सुद्धा माणूस आहेत ना. हा, कर कर, फोन कर. स्वानंदी, काय झालं? साहेब, खरं तर माझ्या लग्नानंतर त्यांच्याशी माझा काहीच संपर्क नाहीये. अरे म्हणून काय झालं? बरेच दिवस जरी संपर्क नसला तरी मैत्री थोडीच तुटते. हा, कर कर, त्यांना फोन कर आणि आवर्जून या म्हणून सांग. आणि समजा त्यांना ऑकवर्ड वाटत असेल ना, तर मी स्वतः त्यांच्याशी बोलतो. कर, फोन कर. काय झालं? साहेब, लागत नाहीये फोन त्यांचा. अच्छा, नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, काम कर, तू दमली असेल ना, आराम कर. हा, पण त्यांना फोन करायचं विसरू नकोस. हा, जा. पण मी इन्व्हाइट केल्यावर त्या येतील की नाही तेच माहिती नाही. का? तुला असं का वाटतंय? कारण माझ्यावर चिडल्यात त्या. मी लग्न करू नये, म्हणजे
माझा गुन्हेगार जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत मी लग्नच करू नये असं म्हणणं होतं त्यांचं. केसवरनं लक्ष विचलित होईल असं म्हणाल्या होत्या त्या, आणि तेच झालंय. त्यामुळं लग्नानंतर माझा त्यांच्याशी काही संपर्कच नाहीये. मी जरी बोलावलं तरी मला नाही वाटत त्या येतील. अच्छा, एवढंच ना? तू दमली असशील, आराम कर. अहो पण मॅडम, तिला मी समजावतो. हा, पण तू अंबिका मॅडमना फोन करत राहा. हिला अंबिकाबद्दल खरंच काही माहिती नाहीये की माझ्यासमोर माहित नसल्याचं नाटक करते? काय हो, केळीचे खांब आणायला इतका उशीर? केळीचे खांब कधीच आणले होते, साहेबांना मदत करत होते खाली. अच्छा, मणी सर, ते सगळं जाऊ द्या. शेवभाजीचं काय झालंय? म्हणजे मला ना शेवभाजीचे खूपच डोहाळे लागले, इतके की मला नुसती खावीशी वाटत नाहीये. मला घरात शेवभाजीचा वास येतोय. मणी सर सांगा ना प्लीज, काय झालं? अरे बाप, तुम्हाला परत शेवभाजीचा वास येतोय? डेंजर आहे. आपण ना डॉक्टरांकडे जाऊ, त्यांना सांगू तुम्हाला असे असे वास येत आहेत, भास होतोय तुम्हाला. हो, आपण दाखवूयात डॉक्टरांना. म्हणजे नसलेल्या गोष्टींचा वास नको ना यायला मला. करेक्ट. आणि इतका की मला असं वाटतंय की घरातच शेवभाजी बनली आहे की काय. नाही, हे खरंच खूप डेंजर आहे. घरातच शेवभाजी केली असं जर तुम्हाला वाटतं तर ही खरंच चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो, उद्या सकाळी आपण वॉर्डन मॅडम कडे जाणार, त्या मस्त शेवभाजी बनवणार. पक्का, प्रॉमिस. पण आता मला भूक लागली. आपण मला आत्ता शेवभाजी खायची होती. आणि मला आता भूक लागली. ठीक आहे, मी चपाती भाजी बनवते पटकन. शेवभाजी सरप्राईज. मणी सर, मला हवी होती तशीच झाली आहे शेवभाजी. वॉर्डन मॅडमच्या हातची चव जशी होती ना तशीच झाली आहे. म्हणजे वॉर्डन मॅडम स्वतः आल्या होत्या तुमचे डोळे पुरवायला? वॉर्डन मॅडम इथे आल्या होत्या? हो. त्यांनी बनवली ही शेवभाजी? नाही, बनवली मी, पण त्यांनी त्यांची पद्धत सांगितली. किती करताना तुम्ही दोघं माझ्यासाठी. मला शेवभाजी खायची होती आणि तुम्ही दोघांनी माझी इच्छा पूर्ण केली. अरे